एकंदरीत बिलाला खारिज करणे हा काही माध्यम नाही. त्याच्यात काही पहिला हा शब्द जेव्हा तुमच्या आमच्या डोळ्यापुढे येतो तर महिला फक्त ह्या SC ST आणि OBCच्याच आहेत का? नाही, 27 प्रकारची मांडली ती योग्यच प्रकारे होती, परंतु ती नैतिकतेच्या आधारावर सुप्रीम कोर्टाचं लक्ष गेलं. हा प्रश्न तुमच्या आमच्या पुढे निर्माण होतो. बुद्ध टेलिव्हिजन प्रस्तुत महाचर्चेच्या कार्यक्रमामध्ये UGC बिल 2026 अंतर्गत या ठिकाणी शिक्षा में समानता या साजिश काय चाललंय या देशामध्ये यावर भाष्य करावं लागेल. आणि युवा तरुण तळपदार कार्यकर्ते या महाचर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. साहिल रामटेके आहेत, व्याख्याते आहेत. साहिल भैया, आपको यहाँ पे बताना है कि क्या है UGC बिल, सही में शिक्षा में समानता या साजिश, क्या कहोगे? समग्र विश्वाला शांतीचा, शांततेच्या माध्यमातून क्रांतीचा, जी प्रज्ञाशील करुणीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत बुद्ध आज योगायोगाने आज असा दिवस सापडला आहे की आज इथल्या मनुवादी व्यवस्थेने ज्या महापुरुषाला बुडवण्याचं षडयंत्र रचलं, असे जे कारंजले गांजले त्याचे म्हणावी तू आपली तुझी साधू ओळखावा, देव तेसेची जाणावा, असे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची बीज आहे आज. खऱ्या अर्थाने इथल्या जो काही हा समाज आहे, हा समाज केवळ आणि केवळ एक समग्र असा व्यापक समाज कसा निर्माण होईल यासाठी पहिल्यांदा क्रांती करून घडवून आणणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या सर्व बहुजनांच्या विचाराला एका माळेमध्ये गुंफून ती माळ संविधान रूपी तुम्हा आम्हाला अर्पण करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या हितासाठी ज्या ज्या महापुरुषांनी खऱ्या अर्थाने आपले प्राण पणाला लावले, अशा सर्वांना मी प्रथमतः त्रिवार वंदन करतो. उपस्थित सर्वांना आणि मला बघणाऱ्यांना सर्वांना मी क्रांतिकारी जयभीम करतो. आज ह्या UGC बिलच्या संदर्भाने ही जी महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे ती लाडबुद्धा TV चॅनल आणि राजकुमार बडोले फाउंडेशन यांचेही मी धन्यवाद मानतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं. या ठिकाणी UGC बिलवर चर्चा करताना ही समानता आहे की साजिश आहे या संदर्भात मला सांगताना या ठिकाणी आमचे जे काही वरिष्ठ सगळे वक्ते आहेत या सर्वांनी एक कायदेशीर बाजूनं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. मीही फार मोठा काही कायद्याचा अभ्यासक नाही, परंतु बाबासाहेबांचा अनुयायी म्हटल्या कारणानं आपल्याला कायद्याचा थोडाफार अभ्यास ठेवा लागते. परंतु सोप्या पद्धतीनं मी एक वक्ता म्हणून तुमच्या पुढे कसं तो UGC बिल आहे या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या की आपण जेव्हा UGC बिलच्या संदर्भात बोलतो तर लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कारकिर्दीपासून किंवा महात्मा फुलेंच्या कारकिर्दीपासून आपण पाहिलं की डिस्क्रिमिनेशन होताना दिसत आहे, कास्टिझम होताना दिसत आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशन होताना दिसत आहे. आणि अशा ज्या बाबी घडत असतात या घडणाऱ्या बाबी कदाचित शैक्षणिक संस्थांमध्येही घडतात का, ज्या संदर्भात आपण जर बघितलं असेल की आपलं मी ज्याप्रमाणे युवक आहे या ठिकाणी अनेक लोक आहेत त्यांचीही मुलं बाळ आहेत जेव्हा शाळेमध्ये शिकतात तर आपण सर्वांना माहिती आहे की रॅगिंग हा कॉन्सेप्ट सर्वांना माहिती आहे. रॅगिंग म्हणजे काय तर एखादा ज्युनियर असेल तर त्या ज्युनियरवर एखादा सिनियर कुठल्या नाही कुठल्या प्रकारचा अत्याचार करते, तो रॅगिंग. आणि त्या रॅगिंगच्या संबंधाने जर काही गोष्टी पुढे आल्या आहेत तर रॅगिंग कमिटीज आहेत, अँटी रॅगिंग कमिटीज अस्तित्वात आलेले आहेत त्या त्याच्यावरची मात करत असतात. परंतु खऱ्या अर्थाने आपण जर एक दुसरी बाजू पाहिली की ज्यावेळेस महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही कास्ट डिस्क्रिमिनेशनची जी काही बाब आहे त्याच्यासाठी कुठली कमिटी आहे किंवा का आहे तर त्या अनुषंगाने उदय झाला या बिलाच्या संदर्भात असं मला म्हणायचं आहे. म्हणजे UGC जसं आपण माहिती आहे की एज्युकेशन ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नियंत्रित करण्याचं काम जर कोणी करत असेल ती एक स्टॅट्युटरी बॉडी आहे ज्याला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अनुदान आयोग आपण ज्याला म्हणतो, विश्वविद्यालय अनुदान आयोग, त्या संदर्भाने हे झाले. आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं तुम्हाला की एखादे ज्या काही रॅगिंग होत असतात त्या रॅगिंगच्या संदर्भाने ज्या काही अँटी रॅगिंग कमिट्या स्थापन करतात त्याचप्रमाणे UGCच्या अंडर काही अशाही संस्था पाहिजेत की ज्यामुळे ज्या काही कास्ट डिस्क्रिमिनेशनच्या गोष्टी घडत असतात, जातीयवादाच्या गोष्टी घडत असतात त्याला वाचा फोडण्याचं काम काही केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्या अनुषंगाने हे एक बिल महत्वाचं आहे. हे साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलो. एकंदरीत जर या UGC बिलाच्या संदर्भात आपण जेव्हा आता बोलतो की 2012 मध्ये पहिल्यांदा याचं अवलोकन केलं गेलं आणि सुखदेव थोरात सरांच्या हस्ते ही कमिटी स्थापन झाली. ह्या कमिटीमध्ये ज्या काही 28 प्रकारच्या शिफारसी होत्या माझ्या माहितीनुसार, परंतु या 28 प्रकारच्या शिफारसी अत्यंत चांगल्या होत्या असं नाही की नव्हत्या. कारण अत्यंत जे काही आपल्या व्यवस्थेतले काही जे काही IAS IPS लोक आहेत ते चांगल्याच प्रकारचे आहेत आणि कदाचित त्यांची नियमावली ही योग्यच असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सुखदेव थोरात साहेबांनी जी काही गुणवैशिष्ट्ये 28 प्रकारची मांडली ती योग्यच प्रकारे होती, परंतु ती नैतिकतेच्या आधारावर होती. कारण या देशातल्या अनेक लोकांना नैतिकतेच्या माध्यमाने आपण समजावलं पाहिजे ही पहिली आपली क्रिया असते. आणि म्हणून त्या माध्यमातून जेव्हा ही करण्यात आलं खऱ्या अर्थाने त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढे होऊ शकलं नाही कारण लोकांना आजही नैतिकता मान्य नाही.
खरंय. आज नैतिकता जर मान्य असतं तर देश खरंच विश्वगुरु झाला असता साहेब. वा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही नैतिकता मान्य झाली नाही आणि म्हणून त्याचं पूर्ण इम्प्लिमेंटेशन 2019च्या संदर्भात करण्यात आलं, काही गोष्टी ऍड करण्यात आल्या आणि पुढे 2025-26 पर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या. आता एकंदरीत या जेव्हा बिलाचा आपण सारांश बघतो, हा जो बिल आहे, आपण या बिलाचा जेव्हा सारांश बघतो तर आपण बघितलं की ज्यावेळेस करणी सेना नावाची आपण ही सेना अवलंबतो, यांनी जेव्हा आंदोलन केले आणि आंदोलन केल्याच्या नंतर डायरेक्ट सुप्रीम कोर्ट काही दिवसाच्या 6 दिवसाच्या आत जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यावरती स्टे आणतोय, तर ही खरंच आपण न्याय व्यवस्थेवर प्रश्न विचारण्याचा एक माध्यम आहे आपल्याकडे, आपण विचारला पाहिजे. खऱ्या अर्थाने हे सगळे जे काही येतात ते जे काही मूलभूत अधिकार आहेत आपल्या त्या अंडर आहे आणि कलम 32 त्याला सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः सांगतात की कलम 32 ही आत्मा आहे आणि कलम 32च्या अनुषंगानेच खऱ्या अर्थाने इथल्या न्याय व्यवस्थेवर तुम्ही आम्ही विश्वास ठेवतो, इथली न्याय व्यवस्था खऱ्या अर्थाने त्याला न्याय देईल. आणि खऱ्या अर्थाने आपण आता मगाडीही बोलता बोलता म्हटलं की महाबोधी महाविहाराचं आंदोलन जेव्हा झाला त्यावेळेस अनेक लोकांनी आंदोलन केले, परंतु त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं लक्ष त्यांच्याकडे गेलेलं नाही. जेव्हा आपला क्लासिफिकेशन झाला, एससी वर्गाचा क्लासिफिकेशनचा मुद्दा जेव्हा आला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं लक्ष त्याच्याकडे गेलेलं नाही. जेव्हा या देशातल्या शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार झाले, शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावरती थांबला, तेव्हा सुप्रीम कोर्टाचं लक्ष गेलं नाही आणि आता थेट मात्र सुप्रीम कोर्टाचं लक्ष गेलं. हा मोठा प्रश्न तुमच्या आमच्या पुढे निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने जेव्हा आपण भाष्य करताना आपण जर हा बिल अभ्यासला असेल तर याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यातला मला ज्या त्रुटी जाणवल्या मी त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत बिलाला खारिज करणे हा काही माध्यम नाही, त्याच्यात काही परिवर्तन करणे आणि त्याला योग्य न्याय देणे हे मात्र सुप्रीम कोर्टाचं, आदरणीय सुप्रीम कोर्टाचं हे असायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी मला जाणवल्या, जसं मगाणी सरांनी सांगितलं की सेपरेशन होत आहे हॉस्टेलमध्ये, जे काही अत्यंत मार्मिक गोष्ट आहे, सन्मान्य बांबोडे सरांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे, ती अत्यंत योग्य गोष्ट आहे. आणि त्या संदर्भाने जर आपण बघितलं की या ठिकाणी ज्या काही गोष्टी घडत असतात म्हणजे ज्या नको व्हायला पाहिजे या बिलाच्या संदर्भात, जसं की आपण आर्टिकल 14-15 आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्याप्रमाणे आपण जसं आर्टिकल 15 जर पाहिलं असेल तर जात, धर्म, लिंग, जन्मस्थान असे क्रमवारी आहे. परंतु जेव्हा तुम्ही हा बिल बघाल, हा बिल कदाचित ते डाउनलोड करून घ्याल, या बिलाच्या संदर्भातली ही गोष्ट आहे ती उद्देशामध्ये आहे. पहिली जी प्रस्तावना या बिलाच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिलिजन पहिला शब्द टाकलेला आहे. रिलिजन म्हणजे धर्माला उद्देशून त्यांनी पहिला शब्द टाकलेला आहे. भारतीय संविधानात नाही आहे. भारतीय संविधानात जात, धर्म, लिंग पासून सुरुवात आहे आणि इतर धर्मापासून सुरुवात आहे, लक्षात घ्या. कदाचित हे जे बनवणारे आहेत, हा माझा अभ्यास आहे सर, हे कदाचित जे बनवणारे आहेत यांनी कदाचित असं असू शकते की घाई गडबडीमध्ये बनवलं असतील, ठीक आहे. परंतु जेव्हा प्रस्तावनाच्या नंतर आपण उद्देशांकडे जातो, हा उद्देश आहे, याच्यामध्येही सुद्धा त्यांनी तसंच केलेलं आहे की रिलिजनलाच अगोदर टाकलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही चिंतेची गोष्ट आहे. आणि त्यानंतर त्यांनी ही 9 सदस्यीय जी समिती असणार आहे. आता साहजिक आहे की अनेक लोकांना याच्यावरती म्हणजे जे काही सवर्ण लोक आहेत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात की बा आमचं काय, आणि त्या अनुषंगाने ते आंदोलनं करत असतात. जे 9 सदस्य ज्या ठिकाणी आहेत त्याच्यामधल्या 5 सदस्य कोण असतील याची माहिती आपल्याला आहे, पण उर्वरित जे 4 सदस्य कोण असतील त्याची माहिती नाही आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे की कदाचित या लोकांना वाटत असेल की हा आमच्यावरती अन्याय अत्याचार आहे, तर यामध्ये सुधारणा करून त्या 4 कमिटीपैकी 2 जागा यांना द्यायला काही हरकत नाही. कारण हा भारत देश हा एक बहुमताचा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली ही लोककल्याणकारी संकल्पना आहे आणि त्याला उद्देशून आपल्याला जर का कार्य करायचं असेल तर बहुमतानुसारच आपली सरकार बसते, तर बहुमतानुसारच योग्य जे निर्णय लागतात. आता दुसरा मुद्दा या ठिकाणी मला सांगावं असं वाटते की जेव्हा हे बिल युजीसीच्या संदर्भात निर्माण होतात तर साहजिक आहे की युजीसी धरते आणि सामोर टाकून देतं अशातला भाग नाही आहे. याची कुठे नाही कुठे शहानिशा केली जाते की खरंच हे योग्य आहे का, हे योग्य आहे की नाही. हे खरं तर आता सत्तेमध्ये असणारे जे काही लोक आहेत, जे शासनकर्ते लोक आहेत आता सध्याच्या याच्यामध्ये, कदाचित हा बिल त्या लोकांनी अगोदर बघितला नाही का, आणि बघितला असतील तर मग त्यांचे जे काही वकील आहेत त्या ठिकाणी अस्तित्वात असणारे, त्यांनी याच्यामध्ये ज्या काही सुधारणा अस्तित्वात होतात त्या सांगितल्या की नाही का, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि एकंदरीत मला या सर्वांच्या माध्यमातून सर एक सांगावंसं वाटते की या युजीसी बिलाच्या संदर्भात हे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे आणि या कमिशनच्या अंदर ज्या काही मोठ्या मोठ्या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येतात त्या संदर्भातलं हे बिल आहे. परंतु भारतामध्ये ज्या काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यांचंही विभाजन झाले
आलेला आहे. तशाप्रमाणे ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट आपण जर जे नाहीये त्याच्यामध्ये. ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये बिलकुल. नाही. जसं आपल्याला IIT माहिती आहे नाहीये. IIT नाहीये, जे. ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की होय. त्या बार काउन्सिल लॉच्या युनिव्हर्सिटी त्या ते- बार जे- काउन्सिलमध्ये जे- जातात. ते पण नाहीये. मग याचा अर्थ काय? तिथे तर पण हा होते बिल ना. तुम्ही त्या ठिकाणी कसं इम्प्लिमेंटेशन होऊ शकेल? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. जे. आणि म्हणून त्या अनुषंगाने मला वाटतं की हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एक ऍक्ट तयार झाला पाहिजे जे. जो सर्वांसाठी महत्वाचा बहुत ठरेल. अच्छे, क्या बात. आणि त्यानंतर जे. सर महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की या बिलामध्ये जर आपण संदर्भ पाहिलात की जसं की या बिलाची व्याख्या जर आपण म्हटली तर समावेश कोणाचा होतो याच्यावरून समजते की ज्याच्यामध्ये जन्मस्थानाचा आहे, महिलांचा आहे, ईडब्ल्यूएस आहे. आता मला सांगा, महिला हा शब्द जेव्हा तुमच्या आमच्या डोळ्यापुढे सर्व येतो समावेशक तर झाला महिला फक्त ह्या SC ST आणि ओबीसीच्याच आहेत का? नाही, सवर्णांच्या आहेत का? जी, जी. आहेत ना. मग याचा अर्थ काय? तर हा बिल सवर्णांनाही प्रोटेक्ट करतो. बिलकुल, तुम्ही क्या बात. कसं म्हणू शकता जी. की हा बिल सवर्णांना प्रोटेक्ट करत नाही? जी. हे अतिशय थोटान गोष्ट आहे. आणि म्हणून मी आदरणीय सुप्रीम कोर्टाला आम्ही आदेश देऊ शकत नाही सर, परंतु करू कदाचित शकतो. आम्ही विनंती करू शकतो की जी. आपण या बिलाची खऱ्या अर्थाने एक म्हणजे बुद्धिजीवी लोकांची कमिटी बसवून त्या नक्की. अनुषंगाने याचे काय परिणाम आणि काय ज्या काय उपभोक्ता आहेत होऊ शकतील या संदर्भात आपण निकाल द्यावा बहुत अच्छा. असं मला वाटते सर. थांबतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर या ठिकाणी साहिल रामटेकेनं खूप मुद्देसूद आणि अभ्यास करून या ठिकाणी ही मांडणी केलेली आहे बंधुजनो.